नमस्कार. आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की 2026-27 आपण आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या मार्फत दिव्य कलाश्रम असा आपला एक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करतोय आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये, जिथे आपण 18 वर्षाच्या पुढील मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने मला जुन्नरमधून अनेक फोन आले आणि अनेक विचारणा करण्यात आली की सर तुमचं जे काम चाललं आहे ते सगळं 18 वर्षाच्या पुढील मुलांसाठी चाललेलं आहे, मग छोट्या बौद्धिक अक्षमतीमधनं मुलांचं काय? आणि म्हणूनच आज मी आलेलो आहे आपल्या मुंबई नगरीतल्या विक्रोळी एरियातील ठाकूरनगर येथे. तर तुम्ही पाहाल की हे आहे आपलं हिलिंग टच नावाचं एक छोटंसं सेंटर आहे, ज्याच्या संस्थापिका आहेत आदरणीय पौर्णिमा मॅडम. खरं तर त्या एक विशेष शिक्षिका आहेत आणि गेले अनेक वर्षांपासून त्यांनी बौद्धिक अक्षम म्हणजेच इंटलेक्च्युअल डिजेबल मुलांसाठी काम केलेलं आहे. आणि म्हणूनच मी खरं तर त्यांच्याकडे थोडंसं मार्गदर्शन घ्यायला आलो की ही जी छोटी मुलं आहेत, तुम्ही पाहता की ही सगळी मुलं जी आहेत ही सगळी 6 वर्षापासून पुढे आणि 18 वर्षापासून खालच्या वयोगटातली मुलं आहेत. तर तुम्ही पाहताय की इथे छानशा काही मॅडम आहेत ज्या या छान छान मुलांना शिकवत आहेत. तर इथे काय चाललंय? ते बाराखडी शिकवायचं. अच्छा, बाराखडी. आणि इकडे रीडिंग. अरे वा, म्हणजे रीडिंग, रायटिंग आणि गणितीय कन्सेप्ट ज्या आहेत, ज्याला आपण अंकगणित म्हणतो, तर अशा गोष्टी ते शिकवल्या जातात. खूप सुंदर असा हा परिसर आहे. आणि ते तुम्ही पाहाल की मुलांच्या ज्या काही गरजा आहेत, जी त्यांची गरज आहे त्या अनुषंगाने काम सुरू आहे. इथे देखील स्पीच थेरपी इथे ऑक्युपेशनल थेरपी सुरू आहेत. आणि तर ह्या सेंटरमध्ये स्पीच थेरपी चालते, ऑक्युपेशनल थेरपी चालते आणि रेमेडियल म्हणजे जे की बौद्धिक अक्षम म्हणजे इंटलेक्च्युअल डिजेबल मुलांसाठी ज्या त्यांच्या गरजा आहेत, ज्यांना काहींना लिखाणामध्ये अडचण आहे किंवा वाचनामध्ये अडचण आहे, ओव्हरऑल जे काही शैक्षणिक ज्या अडचणी आहेत त्यांच्यावर मात करून इथे मुलांना अगदी एरियल स्किल देखील शिकवलं जातं. तर आपण थोडीशी चर्चा करूया. मॅडम 2 मिनिटं बोलू शकतो? थोडी तुमच्या संस्थेबद्दल माहिती द्या. आमच्या संस्थेचं नाव आहे हिलिंग टच थेरपी सेंटर. आणि आमच्या संस्थेमध्ये बेसिकली अर्ली इंटरव्हेन्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शनच्या अंतर्गत स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, बिहेवियर थेरपी, स्पेशल एज्युकेशन या सुविधा आम्ही पालकांना मुलांना देतो. आणि बेसिकली माझा असा एक बेस आहे की शिक्षण माणसाला खूप इम्पॉर्टंट आहे. मग तिकडे स्पेशल चाइल्ड असू दे किंवा रेग्युलर मुलं असू दे, मुलं ते मुलं असतात. तुम्हाला असं वाटतं की स्पेशल मुलं जरी असली तरी त्यांना अकॅडमिक पार्ट, बरेच लोक असं म्हणतात की ही मुलं लिहू वाचू शकतात नाही. तर मला असं वाटतं की हे खोटं आहे, कारण ते आम्ही सिद्ध करून दाखवतो. प्रत्येक मुलाला लिखाण आणि वाचन हे कसं आपण वेगळ्या टेक्निक वापरून त्याच्यामध्ये आपण डेव्हलप करू शकतो हे आम्ही दाखवलेलं आहे. आणि अशी बरीचशी मुलं आमच्याकडे येतात ज्यांना अकॅडमिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा बिहेवियर इश्यूज आहेत किंवा जी मुलं स्कूलमधून ड्रॉपआउट झालेली आहेत किंवा लर्निंग डिसॅबिलिटी किंवा लर्निंग डिफिकल्टीज आहेत, अशा मुलांचा अकॅडमिक परफॉर्मन्स आम्ही चांगला डेव्हलप करून त्या मुलांना आम्ही सक्सेसफुल स्टोरीमध्ये, आता यावर्षी आमच्या शाळेमध्ये 4 मुलं 10वी पास झालेली आहेत. आणि दरवर्षी आमच्याकडे 3-4 मुलं SSC पास होतात. म्हणजे त्यांचं ज्यावेळेस ती मुलं आमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांना लिखाण वाचन बिलकुल येत नसतं. तर आम्ही त्यांच्या लिखाण वाचनवरती काम करून त्याच्यानंतर त्यांना रायटर सर्टिफिकेशनचं काम करून मग आम्ही त्यांना 10वी पास करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. म्हणजे नॉर्मल याच्यातून आपल्या नॉर्मल SSC बोर्ड. आणि NIOS मध्ये आम्ही ABC लेवल मुलांचे करून घेतो. त्याच्यामध्ये तो अभ्यास अतिशय सुंदर आणि सोपा आहे. तर ABC लेवल आम्ही कंप्लीट करून जर मूल 15 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर त्या मुलाला आम्ही डायरेक्ट SSCला बसवतो. पण मूल 4थी पास झालेलं असेल. धन्यवाद मॅडम.
तर चला मित्र हो, अशा अनेक विशेष शिक्षणामधले अनेक तज्ज्ञ मंडळी आपल्या संपर्कात आहेत. ते नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्याच अनुषंगाने आपण देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आपल्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर शशी गायकवाड ज्यांनी 50हून अधिक काळ आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, तर आपण आपलं दिव्य कलाश्रम हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र 15 जूनपासून सुरू करतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या जुन्नर तालुक्यातील पालकांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आपल्या मुलाची नाव नोंदणी करावी. धन्यवाद.